होळी लहानपणी हा मला फक्त रंगाचा सण वाटायचा, पण जसजशी मोठी झाले तसं समजायला लागलं होळी म्हणजे एक भावना आहे. होळी दहनाच्या या ज्वालेकडे बघून असं वाटलं की आपणही आपल्या मनातले राग, दुःख, मत्सर या अग्नीमध्ये जाळून टाकावे. धुलिवंदनला जेव्हा सर्वजण एकमेकांना रंग लावतात ना, तेव्हा जाणवतं रंग फक्त चेहऱ्यांना नाही तर मनावर लागतात. मी अजून वृंदावनची होळी प्रत्यक्षात पाहिली नाही, पण तिच्याबद्दल जितकं ऐकलं वाचलं तितकंच मन तिथे जाऊन आलं. वृंदावनमध्ये जेव्हा रंग उडत असतील, मंदिरात तितकाच भक्तीचा आवाज घुमत असेल, तेव्हा ते क्षण किती सुंदर असतील. पुढे लठमार होळी. याबद्दल असं वाटतं की ही एक परंपरा नाही, हे फक्त एक प्रेमातलं खट्याळ हसू आहे. इथे रंगापेक्षा जास्त संस्कृतीचं जिवंत रूप दिसतं. इथे आजही स्त्रिया पुरुषांना काठ्याने खेळकरपणे मारतात आणि पुरुष ढाल घेऊन स्वतःला वाचवतात. रॉयल होळी. ही होळी रंगाची असली तरी त्यात शान, इतिहास आणि परंपरेची झलक असते. रॉयल होळी म्हणजे फक्त रंग उडवणं नाही, तर ते आहे भारताच्या इतिहासाचा उत्सव, जिथे प्रत्येक रंगामध्ये शान आणि प्रत्येक क्षणात परंपरेचा अभिमान आहे. मी अजून या ठिकाणी गेलेली नाही, पण एक दिवस या रंगामध्ये स्वतःला हरवणार आणि तो प्रवास तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. चला तर मग भेटूया अशाच प्रकारे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.